नमस्कार. आपला 8वा अध्याय सुरू आहे. 8व्या अध्यायाच्या पहिल्या 2 श्लोकांमध्ये अर्जुनाने भगवंताला काही प्रश्न विचारले आणि मग नंतरच्या 3, 4, 5 या 3 श्लोकांमध्ये भगवंतानी अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तरही दिली. त्या प्रश्नांमध्ये एक आपल्याला अगदी जवळचा वाटेल असा प्रश्न होता की देह टाकताना अंतिम विचार माणसाच्या मनात कोणता असतो त्यावर पुढला जन्म अवलंबून असतो आणि म्हणून नामस्मरणामध्ये अनुसंधानामध्ये राहावं असं त्याही प्रश्नाचं उत्तर भगवंतानी 6व्या श्लोकामध्ये दिलं. इथपर्यंतचा भाग आपण पाहिला होता आणि मग 7व्या श्लोकामध्ये म्हणजे आज आपण पाहणार आहोत तस्मात अशीच सुरुवात आहे. तस्मात म्हणजे म्हणून म्हणजे काय तर त्याच्या आधी जे सांगितलं आहे की अखेरच्या देह टाकताना जे काही आपल्या मनामध्ये विचार येतील त्यावर आपला पुढला जन्म अवलंबून असतो. म्हणून तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर. म्हणून सर्वेषु कालेषु अगदी सर्व काळी भगवंत म्हणतोय माम अनुस्मर, माझं स्मरण कर. आणि लगेच युद्धाचं पण म्हटलंय, अर्जुनाशी बोलतोय त्यामुळे युद्ध पण कर म्हटलंय. आज आपण त्याचा विचार करणार आहोत की म्हणून की अखेरच्या वेळेला माझं स्मरण झालं तर माझ्यापर्यंत तू येतोस. म्हणून काय कर तर सर्वेषु कालेषु माम अनुस्मर, सर्वदा सतत माझं स्मरण ठेव आणि युद्ध कर. आणि पुढल्या वेळी म्हटलं मय्यर्पित नो बुद्धिर मामे वैश्यस्य संशय. मय्यर्पित मनः आणि बुद्धी, मन आणि बुद्धी ही दोन्ही काय कर मला अर्पण कर. तुझं मन आणि बुद्धी मला अर्पण केलंस की मग काय होईल की असंशय, अगदी काहीच संशयाची गरज नाहीये, निसंदेहपणे निसंशयपणानं तू मलाच प्राप्त करून घेशील. अशा पद्धतीनं 7व्या श्लोकाचा विचार आज आपल्याला करायचा आहे. किती सोपी युक्ती सांगितली की माम अनुस्मर आणि युद्ध सुद्धा कर. म्हणजे तुम्हाला मला की युद्ध करायचं नाही आहे, परंतु अर्जुनाला युद्ध करायचं आहे तर ते सुद्धा केलंच तरी चालेल माझ्या स्मरणाने. तर तुमची आमची जी काही कामं असतील ती सुद्धा त्याच्या स्मरणाने केली तर नक्कीच यशस्वी होतील अशी खात्री जणू काही भगवंत आज आपल्याला देणार आहे. आणि जोडीला असं सांगणार आहे की मन आणि बुद्धी मला अर्पण कर. मला मन आणि बुद्धी दिलंस की मग तुझ्या मनामध्ये संशय यायचं कारण आहे, तू मलाच येऊन मिळणार आहेस. विचार करूया निरनिराळ्या मंडळींनी या श्लोकाबद्दल आपलं चिंतन आणि तुमचं माझं चिंतन सुद्धा विचारात घेऊया की खरंच देह टाकताना भगवंताचं नाम यावं. म्हणून बरं नुसतं देह टाकताना नाम येईलच याची काय खात्री, म्हणून सदा सर्व काळ सारखं भगवंताचं स्मरण आपल्याला करायला हवं. अखंडपणानं सातत्यानं त्याचं स्मरण केलं तर आपल्याला निश्चितपणानं फायदा होईल. पण आता ते कसं व्हावं, मोठी कठीणच गोष्ट आहे. इतक्या भोवताली गोष्टी आहेत, लक्ष आपलं सहजपणे जाईल अशा, तर याचं स्मरण करावं, याच्या स्मरणात राहावं हे कसं काय शक्य आहे असं स्वाभाविक आपल्याला वाटेल. पण जर का आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये सतत त्याचा विचार असेल तर मग काम होणार आहे. आता याच्यासाठी प्रत्येक लक्षात असं येतं की जर का त्याचं स्मरण आपल्याला सारखं हवं असेल याचा अर्थच असा आहे की आपल्या मनात येणारा विचार, आपण जे काही करणार असतो ती कृती आपल्या अगोदर भगवंताला कळत असणार. तो हृदयात आहे, त्याच्या स्मरणात राहायचं आहे तर भगवंताला आधीच समजणार आपल्याला काय नेमकं करायचं. आपला प्रत्येक शब्द आपल्या बोलण्यापूर्वी किंवा आपली प्रत्येक कृती आपण करण्यापूर्वी भगवंताला कळणार. आणि मग त्याचं जर लक्ष आहे तर मग आपल्याला जर समजलं की त्याचं लक्ष आहे तर आपण वाईट करणारच नाही, वाईट कर्म आपल्यातून होणार नाही, वाईट शब्द आपल्या मुखातून येणारच नाही जर का त्याचं स्मरण आपण ठेवलं तर. कारण भगवंताबद्दल आपल्या मनात आदर आहे, त्यामुळे तो बघतोय. लहानपणी असायचं, मला अगदी आठवत आहे की आपणही, आपली नातवंड छोटी होती तेव्हा की आपण लहान होतो तेव्हा आपल्याला मोठी माणसं सांगायची बघा नीट अभ्यास कर, बाप्पा बघतोय. तर बाप्पा बघतोय याचा अर्थ बाप्पाला न आवडेल असं आपल्या हातून काही होता कामा नये. त्या बाप्पाबद्दल आदर आहे, भगवंताबद्दल आपल्या मनात आदर आहे, त्यामुळे त्याच्या मनाविरुद्ध त्याला आवडणार नाही असं आपण काही करता कामा नये. आता आपलं असं होतं की आता मोठे झालो त्यामुळे आता बाप्पा बघतोय
हे गेलं. आणि आता इतकी गीता अभ्यासतोय, ऐकतोय, वाचतोय, समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. हे सगळं जरी असं तरी पुन्हा 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 आपल्याला हे सांगावंच लागतंय. याचं कारण असंच आहे. हल्ली असतं ना मोठ्या मोठ्या मॉलमध्ये किंवा आपल्याकडे आता लिफ्टमध्ये सुद्धा कॅमेरे बसवलेले असतात. खरं तर म्हणजे आपलं वागणं किंवा अत्यंत प्रामाणिकपणानं मॉलमध्ये गेलो तरी आपण प्रामाणिक गिऱ्हाईक आहोत. आपण काही इकडल्या तिकडल्या वस्तूला नको असलेला हातसुद्धा लावणार नाही. पण तरीसुद्धा ते कॅमेरे लावलेले असतात तर ते थोडंसं नाही म्हटलं तरी एक दडपण त्याचं येतं. तसं आपण धरूया की भगवंत आहे, असं आपल्या हृदयात तो आहे, असं आणि तो आपल्यावर नजर ठेवून आहे. असं जर असेल तर स्वाभाविकच आपण जरा काळजीपूर्वक त्याचा विचार करू. ज्याच्याबद्दल आदर असतो तिथे आपल्या वागण्या बोलण्यावर लगेच परिणाम होतो. मी गमतीनं नेहमी म्हणते, घरामध्ये जी सुदैवी मंडळी आहेत की ज्यांच्या घरामध्ये कोणीतरी वृद्ध मंडळी आहेत, तर त्यांच्याकडे असं घडतं की संध्याकाळी ऑफिसमधनं आलोय आणि बाबा घरात आहेत, आजोबा घरात आहेत. खरं तर त्यांची श्रवणशक्तीसुद्धा कमी झालेली आहे, ऐकायला काही सगळं येत नाही आहे. पण तरीसुद्धा ऑफिसमधनं आल्यावर आपल्या काही गोष्टींबद्दल दोघांच्यामध्ये समजा तू-तू, झालं आणि एखाद्याचा आवाज चढला, तर लगेच दुसरा सांगतो, "बाबा आहेत घरात." म्हणजे ते घरात आहेत ह्याचं एक आदरयुक्त जे काही भय असतं, तर आपण असं गैर वागून चालणार नाही. हे जसं असतं ना, तसं भगवंत आहे असं एकदा पक्कं झालं की मग आपण काही गैर वागणारच नाही. आणखी एक असं असतं की आपल्याला जर महत्त्व पटलं ना, तर आपण ते करतोच. महत्त्व पटायला लागतं. जसं असतं ना, तरुण मुलांना व्यायामाचं महत्त्व पटलं, जिमचं महत्त्व पटलं, की त्या मंडळींना आग्रह करावा लागत नाही. ते त्यांची त्यांची वेळ झाली की जातातच. सुरुवातीला आपण जर जबरदस्ती केली आणि त्यांना नको असेल, तर ते जरा टाळमटाळ करतील. नाही अशातला भाग नाही. आपलं पण असंच होतं, की आपल्याला एखादी गोष्ट पसंत असली, आपल्याला मान्य असली, त्याचं महत्त्व आपल्याला पटलं असलं, तर मग आपल्याला काही जबरदस्ती करावी लागत नाही. आपण ते मनापासून करतोच. नामसुद्धा असं मनापासून घ्यायला भगवंत सांगते. अनुसंधानात राहायचं आहे, तर मनापासून नाम घ्यायचं आहे. त्याची आपल्याला सवय लावून घ्यायची आहे. जबरदस्तीने करून नाही. कधी-कधी असं आपण म्हणतो, की सुरुवातीला ना थोडी एखाद्या गोष्टीची जबरदस्ती करायची, स्वतःची करायची आणि हळू त्या जबरदस्तीची आपल्याला सवय व्हायला लागते. जसं गमतीनं असतं, पण रात्री ब्रश करायला मुलांना अतिशय कंटाळा येतो. लहानपणी आपण मुला "ब्रश केलास?" झोपण्यापूर्वी आई-बाबांचा प्रश्न आणि खरं म्हणजे कंटाळा आलेला असतो. परंतु आता काय आई-बाबांचा आरडाओरडा खाण्यापेक्षा करूया म्हणून मग मुलं करतात. हळू सवय होते. आता ही जी जबरदस्ती सुरुवातीला केलेली आहे त्याची सवय झाल्यावर मग झोपच येत नाही. मग आपोआपच त्या सवयीचा उपयोग होतो. तसं नाम घ्यायची सुद्धा थोडीशी जबरदस्ती सुरुवातीला लागली करायला तरी करायची. म्हणजे मग आपण त्या याच्यात राहू. थोडं दुसरं असं आहे की नाम घेतलं तर अनुभव आहे लोकांचं कामही हलकं होतं. त्या कामाचं आपल्याला ओझं होत नाही. त्या कामाने आपण दमत नाही. जनावी म्हणते दळीता कांडिता. भगवंताच्या नामामध्ये मी दळणकांडण करते तर मला काही दमायलाच होत नाही. गोंदवलेकर महाराजांच्या तिथे आजही गावातल्या सगळ्या भगिनी सकाळी भाजी चिरायला तिथे येतात आणि सगळ्या हरिपाठ म्हणतात. हरिपाठ म्हणता ते भाजी चिरण्याचं जे काम आहे ते होतं पण लवकर आणि त्या नामात होत असल्यामुळे त्याचे श्रमही वाटत नाहीत. अशा दोन्ही गोष्टीचा फायदा होतो. त्यामुळे काम करताना नामाची सवय लावून घ्यावी. अगदी चालताना, बोलताना, भांडी घासताना, कपडे धुताना, कपड्यांच्या घड्या घालताना जी काही आपली कामं आहेत त्या कामामध्ये तर ते एक नामाचं हे बसवून ठेवावं आणि काम करता नामाची सवय आपल्याला करता यावी. दुसरं असं असतं की जन्मतः ना आपल्याला एक तालाचं म्हणजे नामाचा ताल करून घ्यावा. तर जन्मतः आपल्याला एक तालाची संवेदना असते. जरा बघा आपण लक्षात येतं. लहान मुलाला आपण जसं कुशीत घेतलं तर त्याला ते आवडतं आणि आपल्या श्वासाच्या त्या तालामध्ये तो छान झोपतो सुद्धा कुशीत. जरा थोडंसं मांडीवर मोठं वाळ घेतलं आणि मांडीवर असेल तर मांडी नुसती हलवली आणि मांडी हलवता थोडंसं थोपटलं की छान गाढ झोप लागते. म्हणजे हे जे काही तालाशी तसं नामाचा जर ताल आपण करून घेतला काम करता
पोळ्या करताना, केर काढताना आपण जर त्या नामाचा ताल किंवा प्रवासामध्ये गाडीच्या त्या आवाजामध्ये असं जर नाम बसवलं तर आपल्याला त्या नामाची सवय लागेल. आणि तेच आपल्याला भगवंत सांगतायत की काय कर, तर सर्वेषु कालेषु ना, सगळ्या काळामध्ये सदा सर्वदा नाम घ्यायला सांगतायत. म्हणून आता असं होईल की कदाचित अशी शक्यता आहे की नामस्मरणाची सवय लागेल, पण स्मरण लेवाच व्हायला पाहिजे ना, तर त्याची काळजी करायचं कारण हळूहळू होईल. नामामध्ये राहिलं की त्या भगवंताचं स्मरण होईल. मानसशास्त्रज्ञांनी आता सिद्ध करून दाखवलेलं आहे. रात्री झोपताना आपण नाम घेत घेत झोपलो, छान झोप लागली, सकाळी उठल्यावर आपल्याला तेच आठवतं, आपण नामातच उठतो. आणि याचा अर्थच असा आहे की झोपेत सुद्धा आपण त्याच नामामध्ये दंग होतो. त्यामुळे आपल्याला जर सर्वेषु कालेषु म्हटलं आहे तर सर्व काळी नाम घ्यायला याचा नक्की उपयोग होईल. त्यामुळे हा म्हणजे सवयच लावून घेणं आपल्याला, मनाला, देहाला, शरीराला, आणि त्या नामस्मरणामध्ये राहणं हे सहजच जमू शकेल. गोंदवलेकर महाराजांच्या हृदय आठवणी म्हणून पुस्तक आहे. त्याच्यामध्ये एका तरुण बँकेत नोकरी करणारा, ज्याला कॅशवर काम करायचं होतं, त्यांनी एकदा महाराजाला विचारलं होतं की महाराज, तुम्ही म्हणता सदा सर्वदा नाम घ्यायला पाहिजे, काम करता करता नाम घ्यायला पाहिजे. आता आपण पाहिलं तर आम्हाला काही शक्य नाही, माझी कामात चूक होईल ना, असं कसं, एवढी महत्त्वाचं काम असतं, कॅशवरती मी असतो आणि मला नाही नाम घेता येणार. तर महाराजांनी फार सुंदर सांगितलं. महाराज म्हणाले, अगदी बरोबर आहे तुझं, पण आता असं कर म्हणाले की तू कामाला सुरुवात करशील ना, काउंटरवर बसशील ना, बसल्यावर काम सुरू करण्यापूर्वी एकदा मनापासून नाम घे, आणि मग सगळं काय तुझं काम झालं, टॅली झालं सगळं की पुन्हा एकदा मनापासून नाम घे. की तू जरी मधल्या काळामध्ये काम जरी बँकेचं करत असलास तरी तू नामामध्येच ते काम केल्यास असं होईल. छान सवय लागेल. नाम घेत राहायचं, इतर विचार मनात आले तरी देखील नाम घ्यायचं, असं आपल्याला सांगतात. एक संतांची आठवण सांगतात की कसं असतं की जुन्या काळामध्ये कदाचित आपल्या लहानपणी आपण आपल्याकडे सगळ्यांच्याकडे पाणी तापवायची एक चूल असायची पाठीमागे, आणि ती लाकडावरती पाणी तापवलं जायचं. पण एखादं लाकूड जर ओलं घातलं गेलं ना त्याच्यामध्ये तर ते जळत नसे, मग त्याचं धूर यायचं, आणि ते असं धूर आला की त्याचा त्रास होतो. पण दुसरं त्याचं असं आहे की ते जर त्या शेकाजवळ ठेवलं, म्हणजे धूर जरी आला तरी हळूहळू काय होईल, त्या बाकीच्या सगळ्या जाळाने किंवा उष्णतेने त्या ओलेपणा त्याचा निघून जाईल, आणि मग ओलेपणा निघून गेला की तेच लाकूड कोरडं होऊन ते जळेल, असं साधारणपणानं होतं. तर अगदी तसंच आहे आपल्या मनाचं सुद्धा. आपलं मन सुद्धा काय, जन्मोजन्मी ह्या इतर जे सगळे दृश्य जगातले विषय आहेत ना, त्याच्या विषय चिंतनामध्ये भिजलेलं आहे. आणि असं भिजलेलं जे मन आहे ते ह्या नामस्मरणाच्या भट्टीत घातलं की धूर येतो, म्हणजे त्रासच होतो. धुराला की त्रास होतो ना, तसं हे ओलचिंब विषयांमध्ये ओलचिंब झालेलं मन आहे, ह्या नामाच्या भट्टीत सुरुवातीला जेव्हा जातं तेव्हा ते असंच आपल्याला त्रासदायक होतं की काय मनात भलते भलते विचार येतात, नाम चांगलं होतच नाही असं होतं. पण म्हणून हट्टाने घ्यायचंच नाम, म्हणजे मग काय होईल, हळूहळू लक्षात येईल. चिकाटी नसून धरून ठेवलेलं असेल तर ते मग पुढे स्थिर व्हायला मदत होईल, छान जमायला लागेल. बरं, आपल्याला असं आहे की भगवंताचं स्मरण करायला आपल्याला जरा सवय करावी लागते. आता आपण पाहिलं निरनिराळ्या उदाहरणाने, अगदी गोष्ट खरं आहे. पण विसरतो, पुन्हा परत करतो, विसरलं तरी पुन्हा आठवण झाली की पुन्हा सुरुवात करायची. पण एक लक्षात घ्यायचं की भगवंताला आपलं स्मरण आहेच, तो नाही आपल्याला विसरणार, त्याला आपली पक्की आठवण आहे. अजिबात भगवंत आपल्याला विसरत नाही. त्याच्याकडे आपल्या प्रत्येक कर्माची नोंद आहे, आणि परफेक्ट नोंद आहे. एकदम चोख, म्हणजे कुठल्या कर्माचं कोणतं फळ केव्हा द्यायचं हे सगळं त्याच्याकडे पक्क लिहिलेलं आहे. सुपर कॉम्प्युटर म्हणतो तसा तो आहे. त्यामुळे भगवंताचं आपल्याकडे लक्ष आहे. आता त्याला आपली जर सतत आठवण आहे तर आपल्याला त्याची सतत आठवण नको का करायला, हा साधा खरं म्हणजे हिशोब आहे. मराठे काकाने या श्लोकाचं विवरण करताना एक आपलं कीर्तनकार सांगतात तशी एक गोष्ट सांगितली आहे. गोष्टीतला मतितार्थ फक्त आपल्या लक्षात येईल की कसं होतं. एकदा काय झालं म्हणे, एका खेडेगावामध्ये एक भगवत भक्त राहत होता, आणि त्याच्या घरापासून दूर
अगदी पायवाटेनं जाण्याच्या रस्त्याने दूरवर एक मंदिर होतं. पण महिन्यातून एकदा तो नियमाने त्या मंदिरात जायचाच. त्याला छान मंदिरात जायला आवडायचं, उपासना करायची, मनापासून जायचा आणि ठरलेला दिवस, ठरलेली वेळ त्याची चुकायची नाही, मनापासून करावं. अनेक वर्ष तो त्या मंदिरात जात होता. पण पुढे त्याच्या असं लक्षात आलं, की आता दिवसेंदिवस आपल्याला ना चालत इतक्या लांब मंदिरात येणं अवघड आहे. म्हणून मग त्यांनी विचार केला, की आपण भगवंताला सांगूया आणि मग त्यांनी देवाला मनापासून प्रार्थना की बाबा मी इतके वर्ष तुझ्याकडे नियमाने येतोय. अत्यंत तुझ्यावरती माझं म्हणजे आदरयुक्त प्रेम आहे आणि मला चैन पडणारच नाही. पण आता नाईलाज आहे, माझी शारीरिक क्षमता राहिली नाही आहे. तर आता मी येऊ नाही शकणार. तर आपण असं करूया, तूच चल माझ्या घराजवळ. मी घराजवळ मंदिर बांधतो. आणि भगवंतांनी लगेच हो म्हटलं. भगवंताला काहीच हरकत नाही. इतके वर्ष तू येतो तर आता मीच तुझ्या घराजवळ येतो. आणि मग भगवंत निघालाच की हो. आणि मग दोघं जण घराकडे जायला निघाले. पायवाट होती, मातीचा रस्ता होता आणि आता दोघं जण रस्त्याने चाललेत. दोघांच्या पावलाचे ठसे त्या मातीवरती उमटतात. थोडं चालून गेल्यावरती खरं तर हादमला, पाय थोडासा लचकला आणि पण आता काय भगवंत बरोबर आहे. त्याला फार काही त्या पायाचा त्रास झाला नाही आणि चालत राहिला. थोडंसं राहिल्यावर त्याच्या लक्षात आलं, की आत्तापर्यंत आपल्याला 4 पावलाचे ठसे, त्याचे 2 आणि आपले 2 असे दिसत होते. पण आत्ता नाही दिसत आहेत. 2च दिसतायत. गेला का काय? आणि म्हणून त्यांनी असं अगदी मनापासून हाक मारली, की "भगवंत आहेस कुठे?" भगवंत "आहे की तुझ्याच बरोबर आहे. तुझ्याबरोबर चालतोय." तो म्हणाला, "काय तुझ्याबरोबर चालतोय? मी पाहतोय 2च पावलं दिसतायत मला. इतका वेळ 4 पावलं दिसत होती. मग कुठे गेला होतास तू?" भगवंत हसला. म्हणाला, "मी कुठेही गेलो नाही. तुझा पाय दुखला म्हणून तुला जरा खांद्यावर घेतलं होतं आणि मी चालत होतो. आता पुन्हा 4 पाय दिसायला लागले." मुद्दा काय मंडळी, की भगवंताला आपली एवढी काळजी आहे. हाक मारता क्षणी भगवंत पुन्हा आलाय आणि त्या भक्ताची जी काही काय म्हणजे भक्ताचे काय पाय दुखायला खांद्यावर घेतलाय. हे सगळं भक्तीच्या बाबतीमध्ये किती भगवंत कनवाळू असतो हे सांगण्यासाठी. खरोखरच म्हणजे भक्ताला भगवंत जितका प्रिय आहे, भगवंताला पण तितकाच भक्त प्रिय असतो. गजानन महाराजांच्या म्हणजे गजानन विजय पोथीमध्ये बाळकृष्ण बुवांची गोष्ट आपल्या सगळ्यांना परिचयाची आहे. पण या दृष्टीने पुन्हा स्मरण करण्यासारखी पण आहे. हे जे बाळकृष्ण बुवा होते ते आणि त्यांची पत्नी पुतळाबाई हे दोघे जण दरवर्षी माघ महिन्याच्या अगोदर चालत गडावर जायचे. अनेक वर्षांची त्यांची ही वारी होती. गडावर जाण्याची त्यांची इतकी त्यांना सवय होती. वयाच्या 60 वर्षापर्यंत ते दोघं जण गडावर जात होते. पण आत्ताच्या गोष्टीतल्यासारखंच झालं, की बाळकृष्ण बुवांच्या लक्षात आलं, की आता दिवसेंदिवस आपल्याला पायी वारी करणं हे होणार नाही आहे. म्हणून त्या वर्षी मात्र समर्थांच्या समाधीजवळ बसले, दर्शन घेतलं, मनापासून नमस्कार केला आणि अगदी डोळ्यात अश्रू आले. म्हणाले, "समर्थ, आता इथून पुढे ना मला पायी वारी नाही जमणार." आणि अगदी मनापासून प्रार्थना केली. तेव्हा असं मनामनोमनी ठरवलं, की पुढल्या वर्षी बघूया काय होतं ते, पण आता कठीण दिसतंय दिवसेंदिवस, असं मला ठरवलं आणि खरं तर अश्रू आवरेनात, वाईट वाटत होतं. पुढल्या वर्षी वारी होणं कठीणच आहे. पण प्रार्थना अशी केली, "हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता, वारी न पायी होईल." अशी प्रार्थना केली. आणि झालं, रात्री झोपले. रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये समर्थ आले. समर्थ म्हणाले, "असा इतका हताश होऊ नको, इतकं वाईट वाटून काही घेऊ नको, गडावर येण्याचे कष्ट घेऊ नको. तू काय कर, तुझ्या गावीच उत्सव कर, मी तिथे येईन." आता दासोबीसारखा उत्सव, गडावर एवढी मंडळी येणार आणि समर्थ आपल्या तिथे येणार. पण समर्थांनी शब्द दिला, "काळजी करू नको, हताश होऊ नको, मी तुझ्या गावी येईन." बाळकृष्ण बुवांना जाग आली आणि इतका आनंद झाला, मनापासून आनंद झाला, की समर्थांनी आपल्याला दर्शन दिलं आणि शब्द दिलाय. दुसऱ्या वर्षी आपल्या घरी बाळापूरलाच त्यांनी उत्सवाची सगळी तयारी केली. छानपैकी सकाळपासून दासबोध पारायण, कीर्तनं, प्रवचनं त्या सगळ्या कार्यक्रम चालू होते. अगदी नवमीचा दिवस उजाडला आणि सकाळपासून मनामध्ये विचार होता, की आज समर्थ येणार, शब्द दिलाय समर्थाने आणि त्याप्रमाणे घडलंच पाहिजे. त्यामुळे समर्थांची वाटच बघत होते बाळकृष्ण बुवा.
मनामध्ये सारखं विचार येत होते, सुचत नव्हतं दुसरं काही. तेवढ्यामध्ये असं झालं, खरोखरच दरवाजामध्ये जय जय रघुवीर समर्थ असा आवाज आला. बाळकृष्ण बुवांनी चमकून पाहिलं, पाहतात तो गजानन महाराज. तरी पण म्हणाले की वाट पाहत होतो मी समर्थांची, पण ठीक आहे, गजानन महाराज का होईना आपल्या दारात आलेले आहेत, म्हणून त्यांचं स्वागत करायला बाळकृष्ण उठले. आणि जवळ गेल्यावर गजानन महाराजांनी अहिल्या श्रेया राघवे मुक्त केली असा समर्थांचा श्लोक म्हटला. बाळकृष्ण बुवा दारात आले, नमस्कार करत, पाहतात तो गजानन महाराज तिथे समर्थ. पाय धरले, चरण धरले, नमस्कार केला. पुन्हा पाहतात तो गजानन महाराज. त्यांना काही कळत नव्हतं की एका क्षणार्धात समर्थ आणि क्षणार्धात गजानन महाराज. पुन्हा पाहावे तर, पण स्वप्नातला दृष्टांत खरा ठरला होता. स्वप्नामध्ये मी येईन असं म्हटलं होतं. त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आले आता, दे सोडवणी अवघी चिंता, मीच आहे रामदास. दासगणू महाराजांनी हा सगळा प्रसंग इतका सुंदर वर्णन केलाय. आणि त्यात तेच आहे. थोडक्यात काय तर, भगवंताला भक्ताची काळजी असते हे आपल्या लक्षात येतं की त्यांनी शब्द दिलाय तसा तो पाळला. माम अनुस्मर, माझं स्मरण कर, असं भगवंत या श्लोकामध्ये सांगतायत. ते या दृष्टीने आहे. खरंच आपण भगवंताचं स्मरण करावं. अर्जुनाला भगवंत सांगतोय त्यांना जोडून युद्धाचं. आता युद्ध कर असं म्हटलंय, माझं स्मरण कर आणि युद्ध कर. तर याचा अर्थ कर्तव्य कर्म कर. अर्जुनाला भगवंत युद्ध कर सांगतोय. खरं तर युद्ध टाळण्याचा भगवंतानी कितीतरी प्रयत्न केला होता. नाईलाज जेव्हा झाला तेव्हा आता हा युद्धाचा पर्याय भगवंतानी स्वीकारलाय आणि म्हणून तो अर्जुनाला सांगतोय. पण सांगण्याचा अर्थ असा आहे की प्रारब्धामध्ये आलेलं हे युद्ध कर्म आहे तुझं, त्यामुळे तो हे कर. माझं नाव घे, माझ्या स्मरणाने कर. अगदी बरोबर आहे. आता याचा आपण करतोय ते बरोबर आहे का चूक आहे याचा विचार सुद्धा करू नको, असा सांगण्याचा अर्थ आहे. पापाचा पुण्याचा विचार करू नको, योग्य अयोग्याचा विचार करू नको, फळाची अपेक्षा ठेवू नको, कर्म कर, युद्ध कर्म कर, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. तुम्हालाही सांगितलं की आपलं जे काही कर्तव्य कर्म आहे ते भगवंताच्या अनुसंधानामध्ये करा. इथे होणारच. जीवनात येणारा जो प्रसंग आहे तिथे न डगमगता, न घाबरता, योग्य पद्धतीनं भगवंतांनी तो सोपवलेला आहे आपल्यावर, असं समजून आपण ते कर्म करायला हवं. हा त्याचा खरा म्हणजे सांगण्याचा अर्थ. आता आपल्याला आपल्या आत असलेले जे, आपल्याला की प्रत्यक्ष युद्ध करायचं नाही आहे अर्जुनासारखं, पण आपल्या आत असलेले जे षड्रिपू आपल्याला त्रास देतात ना, त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं असतं. आपला शत्रू म्हटलं तर फारच प्रबळ आहे. त्यामुळे त्या भगवंताच्या नामाची ढाल आपण घ्यायचे आणि त्या षड्रिपूंवर मात करायला शिकायचं आहे. अर्थात त्यासाठी भगवंताच्या नामाबरोबर आपला जो उत्साह पण पाहिजे. असे झाली तर देईल खाटल्यावरी असं नाही राहायचं. म्हणजे कर्तव्य कर्म कर, माझं नाम घे आणि कर्तव्य कर असं नाही. तर स्वस्थ राहायचं नाही. भगवंत जोश येत सर्व कर्माने, सगळी कर्म कशी अशी जोशपूर्ण उत्साहपूर्ण झाली पाहिजेत. म्हणून पुढे म्हटलंय मय्यर्पित मनो बुद्धेर मामे वैश्यस्य संशयम, असं जे पुढरावळीत म्हटलंय. तर भगवंत म्हणतायत की तुमची मन आणि बुद्धी मला अर्पण करा. आता खरं तर मन इतकं चंचल आहे, त्याचं वर्णन आपल्याला माहितीच आहे. त्या चंचल मनाला पकडायचं हे काही सोपी गोष्ट नाही खरं म्हणजे. पण त्या चंचल मनाला, त्या हट्टी मनाला एखाद्या विषयाची जर गोडी लागली, एकदा त्या मनाला ते आवडलं की मग ते इकडे तिकडे जात नाही, हेही भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याला ते नामाला लावायचं आणि स्वाभाविकच त्याची एकदा त्याला सवय लावून दिली की मग ते त्याच्यात रमणार. सुरुवातीला जरा चंचलपणा दाखवेल, परंतु थोडं जबरदस्ती केली, सक्ती केली की मग ते तिची सवय लागेल, त्यात ते रमेल आणि मग तर ते इतकं रमेल की दुसरं काही ते करणारच नाही. असाही भगवंतांनी आपल्याला खात्रीचा उपाय सांगितलेलाच आहे. मनाचा आणखीन एक दोष आहे, म्हणजे मन आणि बुद्धी लावायला सांगितलं ना, मय्यर्पित मनो बुद्धी मला अर्पण कर. तर मनाला, आता ह्या चंचल मनाला तर सवय लावायची असं एक केलं. दुसरा एक मनाचा दोष आहे की मन संशयी आहे. होईल की नाही, होणार आहे का, त्याचं झालं माझं होईल का, असे काहीतरी संशय घेतले जातात. म्हणून मग स्मरण करायचं तर संशयरहित मन असायला हवं. खात्री मनाची पटली पाहिजे. मग त्या खात्रीसाठी आपल्या अंतःकरणात भगवंताबद्दलची श्रद्धा हवी.
श्रद्धा असली की मग प्रेम निर्माण होतं आणि असं मग भगवंत करतोय ते अगदी योग्य आहे याची खात्री आपल्याला पडते. मग मनात संशय येणार नाही. आता असं मन मला अर्पण कर आणि बुद्धी पण, नुसतं मन अर्पण करून पुरणार नाहीये, बुद्धी पण अर्पण करायला सांगितले. आता बुद्धी दोन प्रकारे काम करते. एक आपली व्यवहारी बुद्धी असते. आता ही व्यवहारी बुद्धी जी असते ना, तिचं सगळं वस्तूंमध्ये विषयांमध्ये लक्ष असतं. त्यामुळे आपल्याला फायदा काय होईल इकडे ती बघते. लाडकी बहीण योजना आली, लोकांनी फॉर्म भरले. अरे खरंच गरज आहे का तुला? आपलं सगळं ठाकठीक आहे ना, मग कशाला हवं आहे आपल्याला मदत कोणाची? हा विचार पण मनात आला नाही, कारण ही व्यावहारिक बुद्धी. व्यावहारिक बुद्धी ही आपला फायदा बघते. कमी कमी श्रमामध्ये आपल्याला काय काय फायदा होईल असं फुकट, कमी कमी श्रम कसं फुकट, काहीच श्रम न करताना आपल्याला काय मिळेल अशी ही व्यावहारिक बुद्धी असते. पण दुसरी जी बुद्धी असते ना ती सत्सद विवेक बुद्धी असते, सारासार विचार बुद्धी असते. आणि ती बुद्धी जी आहे ती त्या व्यावहारिक बुद्धीमध्ये आणि सारासार बुद्धीमध्ये फरक आहे. ती सारासार बुद्धी आहे तिला बरोबर कळतं की हे चूक आहे आणि हे बरोबर आहे. तर हा फरक लक्षात घ्यायचा. जसं असतं ना की आपल्याला समजा शुगर आहे तर डॉक्टर सांगतात की रोज 4 किलोमीटर चालायला पाहिजे तुम्हाला. तर मग आपण ना काहीतरी कारण काढतो. सकाळी नाही आज जरा उशीरच झाला उठायला, संध्याकाळी जाईन चालायला, नाही तर दुपारी जाईन. मग दुपारी काही जमत नाही, मग संध्याकाळी आज खूपच रस्त्याला गर्दी असते हो, संध्याकाळी चालणं कठीणच आहे, रात्री जाईन. आणि असं करून ते होतच नाही. म्हणजे अशी ही जी काही कारणं काढून टाळणं असतं ना, टाळण्याकडेच आपलं कल असतो ना, तसा एक बुद्धीचा आणखी एक मधला प्रकार असतो. म्हणजे आधी एकतर व्यवहारिक बुद्धीमध्ये काही न करताच आपला फायदा कसा होईल बघायचा, मग टाळण्याकडला पण प्रकार बघायचा. पण सारासार बुद्धी किंवा सत्सद विवेक बुद्धी जी आहे ती मात्र योग्य अयोग्य काय ते जाणते आणि अशी बुद्धी आठवण पण करून देते. काय चांगलं आहे, काय करायला हवं ते बरोबर सांगते. विशेष करून आपल्याला सकाळी उठताना या सारासार विवेक बुद्धीचा वापर करावा लागतो की आता उठच. आता अगदी ती झोप आहे ना, ती 5-10 मिनिटाची झोप आपल्याला पुढे फार त्रासदायक होईल. आता उठच, असं आपल्याला आळस करू नको असं सांगते. आणि अशी ही बुद्धी भगवंत म्हणतोय मला अर्पण कर, सत्सद विवेक बुद्धी मला अर्पण कर. श्रद्धायुक्त असणं ती आवश्यक आहे. म्हणजे श्रद्धा आणि सत्सद विवेक बुद्धी, चांगलं काय आहे ते कळण्याची आणि पुन्हा श्रद्धेनं ते करण्याची. असं असेल ना तर मग ह्या विषय किंवा या विषय कामना किंवा हे व्यावहारिक गोष्टी राहणारच नाही. व्यावहारिक बुद्धीवरती मात केली जाईल. भगवत स्मरणामध्ये ती एकाग्र होईल. ही अशी बुद्धी पण भगवंतांना मला अर्पण कर. म्हणजे त्या चंचल मनाला संशयरहित करायचं आणि सक्तीनं भगवंताला अर्पण करायचं आणि सत्सद विवेक बुद्धीला श्रद्धायुक्त असं भगवंताला अर्पण करायचं. अगदी खरं आहे. म्हणजे यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. असं जिथे जिथे आपलं मन जाईल ना तिथे तिथे आपल्याला आनंद प्राप्त होईलच. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्रूप आहे दोन्ही, असं आपण म्हणतो. तसं होईल की जिथे कुठे आपोआपच सद्गुरूचं दर्शन. यद्यात कर्म करो मी तत्तदखिलम शंभो तव आराधनम, असं म्हणतो की जे जे माझं कर्म आहे ती तुझीच आराधना आहे भगवंता. अशा प्रकारचं मन आणि बुद्धी हे भगवंताला अर्पण करायला त्यांनी सांगितलं. माऊलींनी ना या श्लोकाचं वर्णन करताना फार मोठं छान, म्हणजे भगवंताचं अर्जुनावर कसं प्रेम आहे अनंत ठिकाणी माऊलींनी हे व्यक्त केलेच आहे. पण या श्लोकाच्या ओव्यांमध्ये असं सहज दाखवून दिलेलं आहे. भगवंत अर्जुनाला सांगतो ना की तू काय कर तर मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी मला लाव, मला अर्पण कर. म्हणजे काय होईल, मद्रूप होऊन जाईल. आणि हे तुला मी अगदी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. माऊली म्हणतात की भगवंत असं म्हणाले, हेच कासियास वरी होये ऐसा जरी संदेह वर्तत आहे. आता मी सांगतोय की हे सगळं असं होईल, याच्याबद्दल तुझ्या मनात संशय आहे का? हे असं कसं होईल असं तुला वाटतंय का? तर अभ्यासोनी आधी पाहे मग नव्हे तरी कोपे. तर तू हे करून बघ. भगवंत अर्जुनाला सांगतोय की तुला असं वाटतंय का की हे काय, हे कसं शक्य आहे? तुला मन आणि बुद्धी अर्पण केली तर प्रतिज्ञापूर्वक तू मोठं सांगतोयस की तू मलाच येऊन मिळशील, हे कसं शक्य आहे? तर तुला जसं याच्याबद्दल खात्री वाटत नसेल तर अभ्यासोनी आधी पाहे, तर तू करून बघ. मनबुद्धी मला अर्पण करून बघ.
मग नव्हे तरी कोपे, आणि मग नाही झालं तर रागव, कोपे मग रागव. किती दोघांचा एकमेकांशी प्रेमयुक्त संवाद आहे की तुला माझ्यावर रागवायचं असलं तर खुशाल रागव, मी सांगतोय. ह्याच्याबद्दल तुला जर खात्री नसेल तर. तसं तस्मात सर्वेषु कालेषु मा मनुस्मर युद्धच्या कळली आपल्याला पहिली ओळी, की म्हणून काय कर की सतत माझ्या नामामध्ये राहा आणि युद्ध कर किंवा काय कर्तव्य कर्म कर, आणि मय्यर्पित मनोबुद्धी, मला मनोबुद्धी अर्पण कर, मामे वैशी संशया, निस्संदेहपणानं मला प्राप्त होशील. असं 7व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला आणि तुम्हा आम्हाला स्वाभाविकच सांगितलं. आता विषय चाललाय आपल्याला अखेरच्या वेळेला भगवंताचं नाम आलं तर काय होईल, आणि मग त्याच्यासाठी आपल्याला शेवटच्या क्षणी तसं झालं तर पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात यावंच लागणार नाही. हे जेव्हा असं होईल मय्यर्पित मनोबुद्धी मामे वैशी संशयम, की खरोखर अशा पद्धतीने निस्संदेहपणानं मला प्राप्त होशील, तर पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकणार नाही. आता हीच गोष्ट या पुढल्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे की पुन्हा आता हे येणे जाणे नाही. हे असं जमलं ना तर अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतयन. अर्जुना, अभ्यास योगयुक्तेनं, जर का तू अशा ह्या भगवंताचा ध्यानाचा अभ्यास केलास तर काय होईल, तर योगयुक्तेनं, ह्या अभ्यास उपयोगाने अगदी युक्त होऊन न अन्यगामिना, दुसरीकडे जाणारच नाही, तिथेच तुझं स्थिर मन होईल. त्या भगवंताच्या ठिकाणी तू स्थिर होशील, दुसरीकडे तू जाणार नाहीस. आणि चेतसा, मन अगदी एकाग्र होईल. अनुचिंतयन, निरंतर चिंतन होईल भगवंताचं. आणि परमं पुरुषम दिव्यम याते, त्या परम प्रकाश स्वरूपाचा जो दिव्य पुरुष आहे त्या दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वराला प्राप्त करून घेशील. म्हणजे मगाच्या श्लोकात सांगितलेलंच आता खात्री सांगतायत की अरे खरंच असं होईल, काळजी करायचं काहीच कारण नाही. ध्यानाच्या 3 गोष्टी, 3 पायऱ्या, प्रक्रिया भगवंताचा. एक तर अभ्यास योगाने युक्त हो, म्हणजे मी आता सांगितलं असं अभ्यास कर. मय्यर्पित मनोबुद्धी लाव, कर अभ्यास. चेतसा न अन्यगामीनं, असं केलंच तर मन दुसरीकडे अन्य ठिकाणी जाणारच नाही. अन्यगामीना चेतसा, म्हणजे मन अन्य ठिकाणी जाणारच नाही. अनुचिंतयन, आणि हे केलं की परमपुरुषम दिव्यम याती, की परमपुरुषाला म्हणजे परमेश्वराला प्राप्त होशील. आता अभ्यास करायचा म्हणजे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करायची, पुन्हा पुन्हा वाचायचं, पुन्हा पुन्हा गीता म्हणायचे, पुन्हा पुन्हा ऐकायचं. हे सगळं न कंटाळता कुठलीही गोष्ट दीर्घकाळ जर आपण केली की मग ते पक्के होते, मग ते आपल्याला पटते. प्रेमाने, आदराने, मनापासून आस्थेनं केलं की मग त्याच्यात आपल्याला प्रावीण्य येतं. व्यावहारिक गोष्टीत सुद्धा आपलं होतं. आपण सगळ्या काही काही विशेष पदार्थांमध्ये प्रवीण असतो, कारण वारंवार तो पदार्थ केला की आपला तो चांगलाच होतो. आपण म्हणतो की अगदी ताईने गुलाबजाम केले ना की नाहीच बिघडत, असं खात्रीने म्हणतो. कारण काय असतं, तर ते करून करून अभ्यास करून ते पक्क झालेलं असतं. एखाद दिवशी समजा एखादा पदार्थ बिघडला तर काहीतरी कमी पडलं, म्हणजे अभ्यास कमी पडला, पण पुन्हा पुन्हा केल्याने व्यवहारामधल्या सगळ्या गोष्टी जशा आपल्याला साधतात. भगवंताबद्दल अभ्यास करायला सांगितलाय. आता भगवंताबद्दल अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, तर पुन्हा पुन्हा वाचायचं, पुन्हा पुन्हा श्रवण करायचं, पुन्हा पुन्हा मनन चिंतन करायचं, म्हणजे अभ्यास करायचा. आता काय, कशाचं मनन चिंतन करायचं, काय करायचं, काय ठेवायचं आणि काय सोडायचं, सगळाच विचार आपल्याला करावा लागेल. तर अभ्यासासाठी एक आपल्याला दिशा ठरवावी लागेल. कसा अभ्यास करायचा, भगवंतांनी सांगितलेलं आहे 3 पायऱ्या, अभ्यास करा. आता तो जो काही अभ्यास करायचा आहे, साधना करायची आहे, कर्म करायचं आहे, त्या कर्माचा कर्मयोग करायचा आहे, ध्यानाचा अभ्यास करायचा आहे, हा सगळा अभ्यास करायचा. त्यासाठी सद्गुरूकडून सद्गुरू सांगेल तसं काम करायचं आहे. सत्संगामध्ये जायचं आहे, शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करायचा आहे, जे कोणी जाणकार आहेत त्या जाणकारांकडून श्रवण करायचं आहे. अशा सगळ्या गोष्टी करणं म्हणजे अभ्यास करणं, अगदी स्वाभाविकच आहे. दुसरं म्हणजे संत मंडळींना शरण जायचं आहे, त्यांची सेवा करायची. आपण गीतेमध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलं आहे की जर का असं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ना, तर तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंत ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना, सांगून झालेलं आहे.
भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, तुला ज्ञानप्राप्ती करून घ्यायची आहे ना, मग काय कर, तर एक तर ज्ञानी लोकांच्याकडून समजून घे. दुसरं म्हणजे त्यांच्याकडे जा, नमस्कार कर त्यांना, त्यांची सेवा कर. अगदी सरळ मनानं त्यांना प्रश्न विचार, शंका विचार. ते ज्ञानी महात्मे तुला नक्की उपदेश करतील, असं सांगितलंय. तोच अभ्यास आहे. असाच अभ्यास करायला सांगितलेला आहे. त्यात पुन्हा हा अभ्यास कसा करायचा, तर निरंतर. आज केला आणि मग आता वर्षभर काही नाही असं नाही चालणार. नियमित, सतत. आपलं काय होतं, आपली इथेच गडबड होते. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत काय, सर्वच बाबतीमध्ये व्यायाम करणं आपल्याला मान्य असतं. पण कोणी विचारलं रोज करणं, रोज नाही होत आहे. आता रोज होत नसेल तर त्याचा फायदा कसा होणार? काही गोष्टी ज्या आहेत त्या नियमाने रोजच करायला हव्यात. व्यायाम जर रोज केला नाही तर त्या व्यायामाचे फायदे मिळतील कसे आपल्याला? पण आपण आज नाही जमलं असं सहजपणानं म्हणतो, तर असं नाही चालत. अभ्यासाचं पण तसंच आहे. नियमितच, सातत्यानं, नियमितपणानं रोज ते केलं पाहिजे. त्या वेद पाठशाळा असतात ना, तिथे खूप पाठांतरावर भर असतो. आणि पूर्वी तर असं ऐकलंय की 20,000 मंत्र त्यांना मुखोद्गत करायला लागायचं, कंठस्थ करायला लागायचे. आणि जरा काही खंड पडला की परत पहिल्यापासून ते सगळं शिकावं लागायचं. तर आपल्याला पण अनुभव आहे. आपल्या कितीतरी मैत्रिणी आहेत की अगदी शृंगेरीला 18 अध्याय गीता पाठ करून आलेल्या आहेत. पण त्याही म्हणतात की अहो ते नेहमी म्हटलं नाही ना की आमचं चुकतं, पुस्तक घ्यावं लागतं आम्हाला, नाहीतर झालेत आमचे पाठ अध्याय. पण सातत्य नेहमी, निरंतर, नियमित करावं लागतं. आता हे सातत्य टिकण्यासाठी आस्था लागते, श्रद्धा लागते. जे आपल्याला मनापासून आवडलंय ना, ते आपण करतोच. मग ते आपल्याला कोणी सांगावं लागत नाही, जबरदस्ती होत नाही, त्याचा कंटाळा आपल्याला येत नाही. त्यामुळे आपल्याजवळ आस्था पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि अ, ज्यांनी कोणी आपल्याला करायला सांगितलं, आता गीतेमधलं हे आहे, त्यामुळे भगवंतावरती आपला विश्वास आहे. तर तसं जो कोणी सांगतो त्याच्यावर पण आपला विश्वास असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी अभ्यासाला योग म्हटलेलं आहे. आपण श्लोकामध्ये अभ्यास योग युक्तेनं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तो अभ्यासाचा योग करायला हवा. आता इतकं हवं की जणू काही तो आपल्या शरीराचा एक भागच आहे, अवयव झाला पाहिजे. अभ्यास करायचा म्हणजे इतका नियमितपणे की बाकी काही कदाचित विसरू, पण हे नाही विसरणार. आपण हल्ली गमतीनं म्हणतो ना की आपला मोबाईल हा आपला एक अवयव झाला आहे, तसं झालं पाहिजे. तो अभ्यास इतका जोडला गेला पाहिजे आपल्याला की त्याच्याशिवाय राहताच येणार नाही. आणि तसं म्हटलं तर ते अशक्य नाही. भगवंतानी सांगितलंय, पंगुम लंघयते गिरीम. भगवंत म्हणतो की अहो पांगळा सुद्धा डोंगर चढून जाईल, पर्वत चढून जाईल, असं होऊ शकेल. त्यामुळे हे काही अशक्य वाटायचे, अभ्यास करणं शक्य आहे. पुढे म्हटलं चेतसा न अन्यगामीनं. आणखी एक गोष्ट सांगितली की एकदा का ह्याचं आपल्याला सवय लागली, अभ्यासाची सवय लागली, की डोक्यात आपले जे दुनियाभरचे अन्य विषय आहेत ना, अन्यगामी ना, ते फार भरलेले असतात. रोज आपण वर्तमानपत्र वाचतो आणि नाही नाही त्या गोष्टी डोक्यात भरतातच केव्हा. आणि मग ही जी काही साठवलेली गोष्ट आहे ती काढून टाकायला हवी. त्या डोक्यात साठवलेल्या, म्हणजे जसं असतं आयुर्वेदामध्ये एक पंचकर्म चिकित्सा असते की आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी म्हणजे नको असणाऱ्या गोष्टी आहेत त्या अगदी पूर्णपणानं काढून टाकायच्या. त्याच्यासाठी पंचकर्म केले जातात. तसं आहे की जगातले जे विषय आपल्या बुद्धीमध्ये आलेले आहेत त्या सगळ्याला काढून टाकायचं. म्हणजे चेतसा, त्या चित्ताला अन्य कुठल्या गोष्टींकडे जाऊच द्यायचं नाही. हे पण कळा सांगितलंय. आता त्याची सुद्धा आपल्याला ना थोडी सवयच लावून घ्यायला पाहिजे. आपल्याला काय झालंय, थोडंसं राजकारण, समाजकारण, वर्तमानपत्र, दूरदर्शन, त्याच्या बातम्या, काय जगामध्ये चाललंय हे सगळं आपल्याला हवं असतं. बरं असं आहे की जसं चाललंय तसंच पुढे जाणार आहे. तुमच्या आमच्या कळण्याने किंवा न कळल्याने फार काही त्याच्यात फरक पडणार नाही आहे. पण असं ते सोडून देणं जमत नाही. पण भगवंत सांगतोय की चेतसा अन्यगामी. ते जे काही अन्य गोष्टी आहेत त्या मनामध्ये ठेवायच्याच नाहीत. सत्संगाकडून, सद्गुरूंकडून हे सगळं समजून घ्यायचं. अनावश्यक विचार काढून टाकायचे. भगवंताचं सांगणं आहे, संत सद्गुरू किंवा ज्ञानी माणसं, सद्ग्रंथ या सगळ्यातून आपल्याला जे काही
शास्त्रातले सिद्धांत आहेत किंवा शास्त्रातल्या काही संज्ञा आहेत त्या सगळ्या समजावून घ्यायच्या आहेत. त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचं मनन चिंतन आपल्याकडून झालं पाहिजे. बरं, नुसतं चिंतन होऊन पुरणार नाही, अनुचिंतन म्हटलंय. हे सगळं समजून घ्यायचं आहे. अनुचिंतन काय, तर त्याची जी काही दिशा आहे त्या निश्चित दिशेनं गेलेलं चिंतन झालं पाहिजे. उगाच काहीतरी त्याच्यामध्ये फाटे फोडायचं नाही आहेत. सातत्यानं चिंतन करायचं आहे. जे काही संतांनी सांगितलं आहे त्या पद्धतीने करायचं आहे. प्रथम श्रवण वाचन झालं पाहिजे, त्याच्यातून तत्व जाणून घेतलं पाहिजे. ते ऐकलेलं किंवा वाचलेलं जे आहे ते पुन्हा पुन्हा आठवलं पाहिजे. ज्ञानी मंडळींनी सांगितलेला अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. हे सगळं जे काही आहे त्यावर आपली निष्ठा असली पाहिजे. अशी श्रद्धा निष्ठा असेल तरच त्याचं योग्य पद्धतीने चिंतन होईल. नाहीतर मग काहीतरी ना कुतर्क काढले जातात, मग काहीच त्याच्यातून निष्पन्न होत नाही. त्यामुळे श्रद्धेनं हे सगळं केलं पाहिजे. चित्तात जर असं परमात्म्याचं अनुचिंतन केलं ना की मग बाकी सगळ्या गोष्टींचा बाकी सगळ्या कशाला, देहाचा सुद्धा विसर पडतो. आणि ते पण महत्वाचं आहेच, देहाचा पण विसर पडला पाहिजे. तर त्या ह्यांचं सांगतात ना की त्या गोपी म्हणे दूध आणि दुधाचे पदार्थ विकायला जायच्या, इतक्या कृष्णमय होऊन जायच्या की त्या दूध घ्या किंवा दही घ्या ते न म्हणता कृष्ण घ्या कान्हा घ्या असं म्हणायच्या. असं झालं पाहिजे. जनाबाई जशी म्हणते, छंद लागला जनीला आळवी शारंग धराला, ऐसा छंद लावी मना रामकृष्ण गोविंद. भगवंताच्या नामाचा असा काही छंद लावून घ्या, परमात्म्याची अशी आवड लावून घ्यायची, म्हणजेच ते काम होईल. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ते म्हणतात की गोविंदाचा मनाला छंद लावून घ्यायचा. एकदा का त्या गोविंदाचा छंद मनाला लागला की काया पण गोविंद होऊन जाईल, देह पण गोविंद होईल. कसा, तर म्हणतात अगदी परिचित अभंग आहे, तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. देहाला विसरायचं आहे ना, काय वाटेल ते होऊ दे, नामाला विसरायचं नाही. शरीराला काही त्रास झाला तरी चालेल, तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये. त्याचं कारण सांगतायत, नाशिवंत देह. त्या देहाचा विचार कशाला करायचा, तो नाशिवंत आहे. झाला जरी भंग, समजा झालंच काही, काय फरक पडला नाही, तरी कीर्तन रंग सोडू नये. भगवंताचं नाम घेणं हे सोडता कामा नये. टोकाची भूमिका तुकाराम महाराजांनी सांगितली, म्हणजे देहाचा विसर पडला पाहिजे. आता देहादिक सगळ्या गोष्टींचा जर आपण म्हणतो ना की हे मोह आहेत सगळे, हे मोह सोडल्याशिवाय ही साधना होणारच नाही, म्हणून ते आपल्याला सांगतात. आता जर का शेवटचं आहे परमानंद, म्हणजे श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं काय, अनुचिंतन निरंतर चिंतन करायचं आणि मग परमं पुरुषम दिव्यम यांती, मग परमपुरुष अशा परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. मग आता त्या परमेश्वराची प्राप्ती होणार आहे म्हणजे आपण म्हणूया की खऱ्या अर्थाने ब्रह्मानंद परमानंद होणार आहे. म्हणजे यातायात किंवा जन्ममृत्यूचं जे चक्र आहे ते सगळं संपणार आहे. पण यासाठी अभ्यासाबरोबर अंतःकरण मन बुद्धी, भगवंत म्हणतो मला अर्पण कर, मला बुद्धी अर्पण करायचं आहे, दुसरे काही विचार मनात आणू नको सांगितलाय. आणि हे सगळं सहजपणे व्हायला हवं आहे. श्वास जसा सहजपणानं होतो आहे आपला, तसं सगळं सहज भगवंताचं अनुसंधान राहिलं पाहिजे. असं आहे की भौतिक जीवन जे आपलं आहे ना, त्याच्यात इतकी विविधता आहे, इतकी विविधता आहे, त्याच्याबरोबर रसिकता पण आहे. पण ते सगळं आपल्याला लागतं. निरनिराळ्या गोष्टी रोज नित्याने दिसतात आणि त्या सगळ्या गोष्टी मनाला पकडून ठेवतात. बरं, ते इथं काय करायचं आहे, इथं मनाला तिकडे लावायचं आहे. म्हणजे या सगळीकडे मन जे जात आहे त्याला ओढून घ्यायचं आहे आणि इकडे लावायचं आहे. त्या परमपुरुषाचा छंद लावून घ्यायचा आहे. तो छंद मनाला लावून घेण्यासाठी त्या छंदाची किंवा त्या सुखाची चटक लागायला हवी. त्याच्यातच सुख आहे याची खात्री पटायला हवी, बळजबरीने नाही. मनापासून असं वाटलं पाहिजे, मनापासून ती गोडी लागली पाहिजे. ज्या परमपुरुषाचा, त्या परमेश्वराचा विचार करतोय त्याच्या दिव्यतेचा आपल्याला साक्षात्कार व्हायला हवा आहे. पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रात सापडायचं नाही आहे, म्हणून त्याचं आपल्याला आकर्षण वाटलं पाहिजे. एकदा ही गोष्ट मनाला पटली तर मग मन
इकडे तिकडे नाही जाणार, मग तिथेच राहील. आपण व्याकरणामध्ये म्हणतो ना, व्याकरणामध्ये आपल्याला मराठीमध्ये की संस्कृत शिकवते, प्रथम पुरुष म्हणजे मी. प्रथम पुरुषात एकवचन मी, प्रथम पुरुषाचं द्विवचन असेल तर आम्ही दोघे असं. दोघीला म्हणायचं असेल तर द्विवचन, आणि आम्ही सगळे म्हणजे बहुवचन. किंवा द्वितीय पुरुष असेल तर तू म्हणजे एकटी तू, किंवा तुम्ही दोघे द्विवचन, आणि तुम्ही सगळे. आणि तृतीय पुरुषी म्हणजे जे हजर नाही आहेत त्याच्यात एकवचन म्हणजे तो किंवा ती, किंवा ते दोघे, किंवा ते सगळे, असं आपण व्याकरणामध्ये शिकलो. आता आपल्याला लक्षात असं येईल की हे सगळं जे की आहे हे बरोबरच आहे. हे आपल्याला सगळं आपल्या भोवती असतंच, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. पण असं जरी असलं तरी मी भोवती आपण जरा जास्त असतो. म्हणजे मी केलं, किंवा मी होते म्हणून झालं, माझ्यामुळे झालं, मी नसते तर होणारच नाही, असं सगळं माझ्या भोवती असतं. क्वचित कधीतरी आपण दुसऱ्याबद्दल सुद्धा बोलतो, नाही असं नाही. पण बऱ्याचदा असं होतं की दुसरा कोणी आपल्याशी बोलायला आला तर आपण दुसऱ्याबद्दल त्याच्याबद्दल जाणून घ्यायच्याऐवजी आपलंच घोडं लांब ठेवतो, आपलंच बोलणं होतं. आणि जे काही जो हजर नसतो ना त्या तिसऱ्याबद्दल तर काही बोलायचीच सोय, त्याच्याबद्दल तर टीकेचंच बोलतो, कारण तो हजरच नसतो. अशी साधारणपणाने आपलं ह्या व्याकरणदृष्ट्या जर आपण अभ्यास केला तर स्वतःबद्दल बोलतो, दुसऱ्याबद्दल काही चौकशी पण करत नाही, आणि जो हजर नसतो तर तिसऱ्याबद्दल नको नको ते बोलतो. मला हा विषय आला ना की आपल्या प्राध्यापक सायनेकर सरांची आठवण होते, कारण आम्ही तो अनुभव घेतलाय. मी एकदा आम्ही तिघी चौघी मैत्रिणी सरांकडे गेलो, आणि सरांना म्हटलं की सर आम्हाला उपनिषद शिकायचे आहेत, तर आम्ही येऊ का तुमच्याकडे? तर सर हसले. सरांची आमची तशी बऱ्यापैकी सगळ्यांची ओळख होती, त्यामुळे सरांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही सगळ्या शिक्षिका, प्राध्यापिका MA झालेल्या, तर तुम्हाला मी पुस्तकांची नावं सांगतो, तुम्ही तुमचा अभ्यास करू शकाल, काही शिकायला यायची आवश्यकता नाही. पण आम्ही अगदी ठरवूनच गेलो होतो ना, त्यामुळे आम्ही लगेच सरांना म्हटलं की नाही नाही सर, या अशा गोष्टी कुठेतरी शिकवाव्याच लागतात, असं आपल्याला वाचून नाही येत, त्यामुळे आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्हीच शिकवा आम्हाला. पुन्हा सरांनी स्माईल दिलं, आणि मग म्हणाले की ठीक आहे, आता तुमचा एवढा आग्रहच आहे तर या. मग आमचे दिवस वेळ वगैरे सगळं ठरलं, आणि मग म्हणाले की माझी एक अट आहे. आता सर अट काय घालणार आहेत हे विचारण्याच्या आधीच अशी काय घालणार सर, आम्हाला माहीतच होतं सर की व्यावहारिक अट काही घालणारच नाही आहेत. सर इतके निष्पृह होते की सर की आम्हाला म्हणणार नाहीत की एवढं तुम्हाला मी उपरी शिकवणार तर मला महिन्याभरात एवढी फी द्या, असं म्हणणंच शक्य नाही. त्यामुळे काय म्हणणार आहेत फार तर की क्लास चुकवू नका, ठरवलं की मग आलो नाही असं होता कामा नये, असं फार तर म्हणतील, याच्यापेक्षा काय म्हणणार आहेत. म्हणून काही ऐकायच्या आधीच आम्ही लगेच सांगून टाकलं की सर नाही हो, तुमच्या सगळ्या अटी आम्हाला मान्य आहेत, आता आम्ही येणारच. तर म्हणाले नाही, अट काय आहे ते तर सांगतो. आणि मग ते असं म्हणाले की तुम्हाला जर उपनिषद खरी समजायला हवी असतील तर आपल्याविषयी बोलायचं नाही, आणि दुसऱ्याविषयी तिसऱ्याजवळ काही सांगायचं नाही, आपल्याविषयी काहीच बोलायचं नाही. सकाळपासून आपण बोलत असताना मीचा उच्चार न करता मेसेजेस टाकू शकतो का, बोलू शकतो का, प्रयत्न करून बघूया. आणि दुसऱ्याशी बोलताना तिसऱ्याबद्दल काहीच बोलायचं नाही, वाईट तर नाहीच बोलायचं. असं जमलं तर उपनिषद जमतील. फार मोठी अवघड अट होती, पण मला आठवत आहे की उपनिषदांची सुरुवात ही अशी होती, जर खरी कळायला हवी असेल तर असं आहे. 2 मंडळी भेटली की आपण भेटलेल्या व्यक्तीविषयी त्याच्याजवळ बोललो. तो काय सांगतो ऐकून घेतलं पाहिजे. पण तसं होतच नाही ना, की आपणच काय ते शहाणे असं होतं. संतांच्या बाबतीत मात्र उलटं होतं. आपण जर संतांकडे गेलो ना, तर संत स्वतःबद्दल काहीच सांगत नाहीत. ते आपल्याबद्दलच काहीतरी विचारतात. त्यांच्याकडे कधी आपण गेलो, की आपलं सगळं ते ऐकतात. स्वतःबद्दल नाही काही सांगत. तसं आता आपल्याला विचार करायचा आहे, की हे जे काही प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष या सगळ्यांना आधार देणारा, पण पूर्णपणानं स्वतंत्र असणारा हा चतुर्थ पुरुष, परमपुरुष आहे, परमेश्वर आहे.
हे काहीच नाही आहे. त्याच्यामध्ये मी, तू, तो हे काहीच असणार नाही आहे. मग तो जो आहे तो परमात्मा, त्याचं चिंतन करायचं आहे, परमपुरुषाचं चिंतन करायचं आहे. तो परमपुरुष कसा आहे ते आपल्याला आता 9व्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे. पण त्याच्यासाठी आपली ही 2 श्लोकांमधली भूमिका अगदी पक्की तयार व्हायची. मी आता जसं म्हटलं की उपनिषदांचा अभ्यास करायचा असेल तर ही अट मान्य असली तर करायचं. तसं आहे की सर्वेषु कालेषु सतत आपण भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. माम अनुस्मर, माझं स्मरण कर आणि मग तुझं कर्तव्य कर्म कर, हे लक्षात घेतलं पाहिजे. मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण केली पाहिजे. म्हणजे काय घडेल ते पण त्यांनी सांगून टाकलं की माझ्या ठिकाणी मनबुद्धी अर्पण केलीस की तू माझ्याशी येऊन मिळशील, मला प्राप्त होशील, मनात अगदी निस्संशय ह्याच्याबद्दल तुला खात्री वाटली पाहिजे, असं पण सांगितलं. आता या पार्श्वभूमीवर हे जमलं तर लगेचच्या श्लोकामध्ये आपल्याला त्यांनी अभ्यास करायला सांगितला. अभ्यास केल्याशिवाय होणार नाही. मग त्या अभ्यासाच्या पायऱ्या पण सांगितल्या. दुसरं म्हणजे अभ्यास करताना आपोआपच मन स्थिर होईल, दुसरीकडे ते जाणारच नाही. न अन्यगामीना, मन दुसरीकडे जाणार नाही. अभ्यास केला की त्या योगाने युक्त जोडलंच जाईल आणि मग एकाग्र होईल. चेतसा, मन एकाग्र होईल. अनुचिंतन, निरंतर चिंतन करणारं मन होईल. आणि मग असं झालं की मग परमपुरुषाला म्हणजे परमेश्वराला प्राप्त करून घेता येईल अशी खात्री दिली. आता हा जो परमपुरुष आहे तो कसा आहे ते आपण 9व्या श्लोकात पण पुढल्या वेळेला बघूया. धन्यवाद. नमस्कार.